भगूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करून नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। मुख्याध्यापिका उषा सैदाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भगूर देवळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, शालेय साहित्य व गणवेश देण्यात आले। शासनातर्फे देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप यावेळी करण्यात आलं। गुलाब पुष्प दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिक्षक संजय वाघ, परमेश्वरी पुरकुल, सोनाली साळवे, पालक महेश सारुकते, रवींद्र पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच देवळी कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर गुजर सुभाष शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम साजरा झालाय। नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले। शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे सचिव रतन चावला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सिमरन चावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उच्च माध्यमिकचे प्राचार्य बंसीलाल गाडीलोहर, मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया, सिमरन चावला, शिक्षिका भाग्यश्री हिरे, धन्वंती निहालाणी, रवीना मत्सागर, महवीश शेख, वर्षा काळे, संगीता वाघ, हिना खान, राजश्री मोजाड, भारती जैन, नोलबर्ट जोसेफ, रोहित सोनार, स्नेहलता अहिरराव, किरण चड्डा आदी उपस्थित होते। नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आज नवीन दाखल झालेल्या मुलांचा प्रवेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत। पालक आहेत, शिक्षक आहेत, विशेष शिक्षिका आहेत, मदतनीस आहेत। पहिल्या दिवशी आम्ही मुलांना पुस्तकं दिली, मोफत पाठ्यपुस्तकं, मोफत गणवेश 2 जोड आहेत, बूट 1 बुटाची जोडी आहे, 2 सॉक्स आहे आणि आज मुलांना जेवणामध्ये गोड शिरा आणि मसाले भाताचं जेवण आम्ही देणार आहोत आणि अधिकारी भेटी देणार आहेत। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगूर। या शाळेचं वैशिष्ट्य स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली ही आम्ही आमचं खूप मोठं भाग्य समजतो। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळी कॅम्प।